महत्वाची बातमी आहे। नंदुरबार मधील स्टेट बँकेच्या शाखेत महिलांची चेंगराचेंगरी झाली आहे। लाडकी बहीण योजनेच्या केवायसी साठी बँकेत प्रचंड गर्दी झाली होती, तर गर्दीमुळे बँकेत चेंगराचेंगरीची घटना घडली आहे। बँकेत आलेल्या 2 महिलांना भोवळ आल्याची देखील माहिती मिळते आहे। तर नंदुरबार मधील ही घटना आहे। बँकेत आलेल्या 2 महिलांना भोवळ देखील आलेली आहे। स्टेट बँकेच्या शाखेत महिलांची चेंगराचेंगरी झाली आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या केवायसी साठी या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती आणि त्या गर्दीतच ही चेंगराचेंगरी झालेली आहे। तर नंदुरबारच्या धडगाव स्टेट बँक शाखेत महिलांची चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर येते। लाडकी बहीण योजनेच्या केवायसी साठी राज्यभरातच विविध बँकात प्रचंड गर्दी असल्याचं पाहायला मिळत आहे। नंदुरबार मधील देखील स्टेट बँकेच्या शाखेत अशीच गर्दी होती आणि या गर्दी दरम्यानच चेंगराचेंगरी झालेली आहे। तर बँकच्या बाहेर ही मोठी गर्दी आपण पाहतोय। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी जितेंद्र बैसाने यांच्याकडून। जितेंद्र, प्रणिता, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यामध्ये एकच बँक आहे आणि या बँकेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी आणि केवायसी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती महिलांची गर्दी आहे ती होताना दिसून येत आहे। अचानक ज्या लगातार येत असलेल्या सुट्ट्या आणि त्यातच बँकेच्या कमतरतामुळे या मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे त्या दिवसांदिवस वाढत चाललेल्या आहेत पैसे काढण्यासाठी आणि केवायसी काढण्यासाठी। याचमुळे अनेक महिलांची आता चेंगराचेंगरी झालेली आहे। त्यामध्ये काही महिला बेशुद्ध देखील पडलेल्या आहेत। त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, परंतु बँकेच्या हलगर्जीपणामुळे आणि पोलीस प्रशासनाचे कुठलंच नियोजन नसल्यामुळे या सर्व ज्या काही घटना आहेत त्या घडताना दिसून येत आहे। आणखी काही दिवस पैसे काढण्यासाठी आणि केवायसी करण्यासाठी अशी जी गर्दी आहे ती राहणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। अगदीच जितेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। दरम्यान बँकेबाहेरची ही गर्दी आपण पाहत आहोत। नंदुरबार मधील स्टेट बँकेच्या शाखेबाहेरची ही गर्दी आहे।